तर अजित पवारांवरती प्रचार सभेतनं शरद पवारांनी पुन्हा एकदा निशाणा साधला। त्यावरनं दादांना रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। बारामतीमध्ये अजित पवार आणि रोहित पवार आमने सामने आलेत, पाहूयात। बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी गावागावात प्रचार सुरू केलाय आणि पुन्हा एकदा अजित पवारांनी काका शरद पवारांवर निशाणा साधला। न्यूयॉर्कच्या पत्रकारांसमोरही शरद पवार कुटुंबाला घेऊन बसायचे आणि अमेरिकेत दाखवायचे आम्ही कसे एकत्र आहोत, असं अजित पवार म्हणाले। अतिशय दूरची दृष्टी। तुम्हाला काय सांगू की अमेरिकेचा टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते। मीडिया मोठा होता। नेमके पवार साहेब तिथं वर बसलेले, पायापाशी सुप्रिया बसलेली, ह्या बाजूला रोहित आणि इथं युगेंद्र, अख्खं कुटुंब जवळ घेऊन बसले होते। बाबूराव तुम्ही इथं आहात, प्रकाशराव तुम्ही इथं आहात। कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कुणी बसलं होतं का? साहेब तिथं बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो, जवळ पण बसायचो नाही, बाकीचे सहकारी जवळ बसायचे। एक मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे। शरद पवारांविषयी बोलताना काय न्यूयॉर्क टाइम्स वाला तुमचा इंटरव्ह्यू काय घेणार? अहो तो बोला हाय एम साजिद पवार, वे टेल मी समथिंग अबाउट बारामती। तुम्ही म्हणजे मग ते काय बोलला म्हणून तुम्ही ते न्यूयॉर्क टाइम्सनी हेटाळणी करता? माना, म्हणजे तुम्ही स्वतःचा सन्मान मानला पाहिजे की बारामतीच्या निवडणुकींची जागतिक माहिती घेण्यासाठी न्यूयॉर्क टाइम्सचा वार्ताहर येतोय, वॉशिंग्टन पोस्टचा वार्ताहर येतोय, बीबीसीचा चॅनल येत आहे, अल जझीराचं चॅनल येत आहे। हे तुम्हाला समजणार नाही का तुम्ही तशी पद्धती बघितलंच नाही। अजित पवारांनी युगेंद्र पवारांच्या विधानाचाही समाचार घेतला। बारामतीत शरद पवारांनी संस्था आणल्याचं युगेंद्र पवार म्हणाले होते। शरद पवारांनी सर्व केलं, मग 35 वर्ष काय केलं, असा प्रतिसवाल दादांनी स्टाईलमध्ये केला। बारामती जे संस्थे आहेत ते इथं बारामतीमध्ये कुणी आणले? संस्थे किंवा पाण्याचा प्रश्न, संस्थे म्हणजे आपलं VP असेल, विद्याप्रतिष्ठान असेल, KVK असेल, अनेक असे संस्थे आहेत। आज अभिमान वाटतो आपल्याला। मी 91ला तुम्ही मला खासदार केलं बाळासाहेब, चंद्रराव देवकाते, आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या। म्हणजे आम्ही काय नुसतंच आम्ही काय केलं? 31-32 वर्ष मी नुसता शांत बसलो? तिथल्या इमारती वगैरे सगळ्या कोण पाणी मारत होतो, कोण बांधकाम करत होतं? साहेबांचे आशीर्वाद होते, मी नाही म्हणत नाही, पण तुम्ही एवढं दडदडीत खोटं कसं काय बोलता? अरे तुमचे जन्म पण झाले नव्हते। अजित पवारांनी आपला मोर्चा रोहित पवारांकडेही वळवला। शरद पवारांचा विरोध असताना जिल्हा परिषदेच्या वेळी मीच रोहित पवारांना AB फॉर्म दिल्याचा किस्साही दादांनी सांगितला। ही जोडी इकडे पायाच्या पुढे जरा बसली होती ना, त्याच्यातल्या 17ला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं पाहिजे। कुठला गट शेवटी मी हा गुणवणी आणि श्रीसुपाळ गट निवडला। साहेबांना फोन केला, साहेब म्हणले अजिबात नाही, राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही, धंदा पाणी करा, बारामती आग्रह बघा। म्हणलं साहेब ते वडील पण फार आग्रही येत, तोही खूप आग्रही, मी सांगतोय ना नाही फोन देकडे। मी पुन्हा रात्री राजूदादाकडे गेलो, मला गावातल्या एकाने सांगितलं राजूदादांनी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला। हे सगळं गुणगान गातायत ना, दादांनी असं केलं, दादांनी तसं केलं। मी साहेबांचं न ऐकता परस्पर AB फॉर्म तर माझ्याच हातात, म्हणलं धर बाबा भर बाबा, आणि त्याला तिकीट दिलं। नंतर ती म्हणला दादा मला हडपसरला उभं राहायचं। अरे म्हणलं एकाच जिल्ह्यामध्ये आपण सगळी लोक म्हणतील पवाराशिवाय यांना कोणी दिसत नाही का? तू असं कर, तिकडं कर्जत जामखेड एक दुष्काळी भाग आहे, तिथं तू उभं राहा, तिथं काम कर, तिथं माझंही काम थोडं बहुत आहे। मागं काही मंडळी मला पण तिथं उभा, काही मंडळी नाही, हे सतीशराव काकडे मला वाटतं 10 वर्षापूर्वी मला म्हणले होते की तुम्ही
तिकडं जा, कुठं कर्जत जामखेडला, तुमचे काय असेल तिथं घाला म्हणणार नाही, करा म्हणणार. काय काम करा, काम करा. आणि काय गोष्टी खऱ्यात, काय गोष्टी खोट्यात. एक तर अपक्ष लढायचा जो निर्णय नाही तर ची चर्चा आहे ती खोटी आहे. AB फॉर्म कुणी दिला तो दादांनीच दिला. माझी इच्छा होती लहान एका पदापासून सुरुवात व्हावी आणि मी जिल्हा परिषदपासून सुरुवात व्हावी अशी माझी इच्छा होती आणि पार्टीने तिथं तो निर्णय घेतला. आणि दादा एक महत्त्वपूर्ण पदाधिकारी होते, ते माझे काका सुद्धा आहेत. आणि मग त्यांनी तो AB फॉर्म मला दिला आणि मी लढलो. आणि साहेब, दादा, ताई, माझे आजोबा अप्पासाहेब पवार ह्या सगळ्यांनी केलेल्या कामामुळे तिथं निवडून आलो मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून. अजितदादांचं वर्चस्व समजा कर्जत जामखेडमध्ये खूप असलं असतं तर 25 वर्ष ते जे सीट आहे ते भाजपकडे नसलं असतं. अजित पवारांनी कन्हेरी गावातही सभा घेतली. इथे अजित पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी शरद पवारांवर दादांच्या समोरच टीका केली. त्यावरून रोहित पवार चांगलेच भडकले. आता अजित पवार वाघ नाही तर मांजर झाल्याची टीका रोहित पवारांनी केली. जुन्नर जिल्ह्याचा पाय कुठला होता, मला पायमा द्यायचा असेल तर दोन्ही पायाने द्या, 1.5 पायाने देऊ नका. पुन्हा बोलले नाही तुम्ही. अहो तुम्ही सगळं बोललाय. तुमच्या व्याधीवर कुणी सुद्धा बोलत नाही. तुमची किंमत ही यशवंतराव चव्हाणांची किंमत आहे, एवढं लक्षात ठेवा साहेब. तुम्हाला जरी आजार झाला तरी कुठला माणूस महाराष्ट्राच्या माणसाने तुमची प्रार्थना केली नाही. त्याचं कारण हे यशवंतरावांची पिढी अजूनही जिवंत आहे. म्हणून साहेब कधीतरी तुम्ही मागे वळून पहा की अजितदादा सारखा एक चांगला नेता तुम्ही आज त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकटं सोडलंय. पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ही सगळी मंडळी, आठवले साहेब सगळे एकत्र येऊन आज सुनेत्रा वहिनींचा विजय निश्चित आहे. आज हनुमानाच्या मंदिरामध्ये शपथ घेऊ आणि सांगू की सुनेत्रा वहिनीच निवडून येणार आहे. शेंडी तुटून येतं, पारंबी तुटो, सगळ्यांनी त्या ठिकाणी घोषणा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की हात वर करा ना, वाघाची जात. एक कुठले तरी वेडा माणूस तिथं आणला होता त्या व्यासपीठावर, त्या बांदल नावाचा. एक तर समोर असला असता तर कानाखाली मारण्याची इच्छा माझी झाली होती. हिम्मत झाली का अजितदादांची? खाली मान घालून बसले होते. एक तरी हिम्मत झाली का? हे खाली बस बोलायचे आहे ना तुम्ही वाघासारखं बोलणारा. पण आज काय झालं, तुम्ही मांजरासारखं बसला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.